स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईन सिरीजमध्ये आज आपण अपडेट घेण्याकरिता आलो आहे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या शेजारी. समोरच्या दिशेला आपल्याला न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनची जागा दिसत असेल आणि त्याच ठिकाणी आज अपडेट येणार आहे. तर मित्रांनो, 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या या सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये यवतमाळ रेल्वे स्टेशन हे वर्धा जंक्शन नंतर येणारं मोठे रेल्वे स्टेशन असणार आहे. समोर आपल्याला यवतमाळ रेल्वे स्टेशनवरील क्वार्टरच्या बिल्डिंग निर्मितीचे जे कार्य आहे ते या ठिकाणी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. समोर काही प्रमाणात कार्य देखील अजून चालूच आहे. याच ठिकाणी न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनची जागा निश्चित करण्यात आली आहे, परंतु रेल्वे स्टेशनच्या बिल्डिंगच्या निर्मितीचे कार्य जे आहे ते अजून देखील या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत नाही. मित्रांनो, ही जी लोकेशन आहे ही यवतमाळपासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आर्नी दारवा बायपास या रोडच्या शेजारीच असणार आहे. हा जो रोड आहे हा या दिशेला नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेकडे तर दुसरीकडे यवतमाळ दारवा या रोडकडे जात आहे आणि या ठिकाणावरून यवतमाळ शहर हे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असेल. समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी एक शाळा आहे आणि या शाळेच्या शेजारीच या ठिकाणी या रेल्वे स्टेशनच्या क्वार्टर बिल्डिंगच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते या ठिकाणी पूर्ण होत आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून 500 मीटर अंतर आपण या दिशेने पुढे आलो आहे. कळंब रेल्वे स्टेशनपासून यवतमाळ रेल्वे स्टेशन हे साधारणतः 39 किलोमीटर अंतरावर बनवण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहू शकता की समोर आपल्याला या रेल्वे स्टेशनच्या जागेकरिताचा पूर्ण परिसर हा दिसतो आहे. तर मित्रांनो, समोर दिसत असलेला कच्चा रस्ता हा नव्यानेच या ठिकाणी बनवण्यात आला आहे, परंतु या ठिकाणी हा रस्ता येताना आपल्याला दिसत असेल. या रस्त्याचा नेमका उपयोग कशासाठी होत आहे हे अद्याप देखील या ठिकाणी स्पष्ट होत नाही आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य झाले आहे, तसेच खूप मोठ्या प्रमाणात कार्य हे या ठिकाणी चालू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. समोर आपण पाहू शकता यवतमाळ दारवा रोडकडे जाताना या रस्त्यावर या ठिकाणी रस्ता हा बंद करून डायव्हर्ट करण्यात आला आहे, कारण या ठिकाणी एका फ्लायओव्हरचे किंवा ब्रिजचे काम हे सुरू आहे. या ठिकाणी रेल्वे लाईन ही खालच्या दिशेने पास होणार आहे, तर वरच्या दिशेने रोडवरचा पूल हा असणार आहे आणि त्याचेच कार्य या समोरच्या दिशेने सुरू आहे. यवतमाळ रेल्वे स्टेशनवरून वर्धा जंक्शनची लांबी साधारणतः 77 ते 78 किलोमीटर असणार आहे. समोरच आपल्याला यवतमाळचा MIDC हा परिसर देखील दिसत आहे. या ठिकाणी मित्रांनो, प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य साचलेले आहे आणि या ठिकाणी पुलावर टाकण्याकरिता गर्डर्स देखील आणून या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्डर्स हे ठेवण्यात आलेले आहे. या ठिकाणी चारी साईडला अर्थवर्कचे जे काम आहे ते प्रगतीपथावर आहे, त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात धूळ साचलेली देखील आपल्याला दिसून येत आहे. या दिशेला न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन असणार आहे आणि दुसऱ्या दिशेला हा रोड यवतमाळ दारवा बायपासकडे जात आहे. पुलावर टाकण्याकरिता लोखंडी गर्डर्स देखील या ठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे आणि समोरच्या दिशेला पुलाच्या निर्मितीचे कार्य देखील चालू असल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. समोर आपल्याला दिसू शकेल की या ठिकाणी फ्लायओव्हरच्या निर्मितीचे कार्य देखील चालू आहे आणि त्या शेजारी हे जे गर्डर्स आहे हे पुलावर टाकण्याकरिता आणून ठेवले आहे. तर मित्रांनो, मागील जागेवरून आपण साधारणतः 200 मीटर अंतर समोर आलो आहे आणि या ठिकाणावरून आपल्याला पूर्ण हा नजारा दिसू शकेल की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काम हे चालू आहे. मित्रांनो, जो कच्चा रस्ता दिसतो आहे तो 2 दिशेला बनवण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसत आहे आणि जे दोन्ही कच्चे रस्ते तयार करण्यात आले आहे मित्रांनो, ते समोर जाऊन नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेला देखील जोडण्यात आले आहे. त्यामुळे याचा उपयोग नेमका कशासाठी केला जाईल हे आत्ता तरी या ठिकाणी स्पष्ट होऊ शकणार नाही, कारण या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य हे अजून अर्धे व्हायचे बाकी आहे.
त्यानंतरच या ठिकाणी पूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होऊ शकेल आणि त्याकरिता आपल्याला साधारणतः 2 ते 3 महिन्याचा अजून देखील कालावधी लागू शकेल। या ठिकाणी या साईडचे पिलर हे तयार झाले आहे व त्यावर गर्डर देखील इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर समोर पुलाच्या निर्मितीकरिता अजून देखील 2 पिलर तयार करण्याचे कार्य हे समोर चालू आहे। या दिशेला यवतमाळ दारव्हा रोड हा साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे। या ठिकाणी एक मोठा पूल या ठिकाणी तयार आहे, तर एका छोट्या पुलाच्या निर्मितीचे हे कार्य चालू आहे। 2 ते 3 महिने गेल्यानंतर या ठिकाणच्या पूर्ण परिस्थितीचा आपल्याला अंदाज येणार आहे व रेल्वे स्टेशनचा परिसर हा निदर्शनास येणार आहे। त्यामुळे या ठिकाणचे कार्य हे पूर्ण व्हायला अजून देखील 2 महिने लागू शकतील, एवढे कार्य या ठिकाणी अजून देखील बाकी आहे। याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवावे। त्यानंतर हे आर्णी आणि दारव्हा बायपासला या रोडला खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन क्रॉस करेल आणि या दिशेला जाणार आहे, म्हणजेच दारव्हा रेल्वे स्टेशनच्या दिशेने। तर मित्रांनो, समोर आल्यानंतर आपल्याला दिसेल की या ठिकाणी बूम प्लेसरच्या साहाय्याने पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू आहे आणि तो प्लेसर देखील या ठिकाणाहून दिसतो आहे। या दिशेने रेल्वे लाईन खालच्या दिशेने येणार आहे, म्हणजेच हा जो भाग आहे या ठिकाणचा पूर्णपणे काढून टाकण्यात येणार आहे पुलाच्या निर्मितीनंतर। त्यानंतर ही रेल्वे लाईन या समोरच्या खालच्या दिशेने पुढे म्हणजेच दारव्हा रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे आणि समोर आपण पाहू शकता की खालच्या दिशेला या ठिकाणी अर्थवर्कचे कार्य हे पूर्ण केले गेले आहे, तसेच नालीच्या निर्मितीचे कार्य देखील या ठिकाणी पूर्ण झाले आहे। साधारणतः 2 ट्रॅक राहू शकतील, एक अपकरिता एक डाऊनकरिता, एवढी या ठिकाणी अर्थवर्कची तयारीही करण्यात आली आहे। काही अंतर गेल्यानंतर पुन्हा ही लाईन एका सिंगल रेल्वे ट्रॅकमध्ये मर्ज होणार आहे। त्यामुळे यवतमाळ स्टेशननंतर या ठिकाणी रेल्वेला सिग्नलवर थांबवण्याकरिता या ठिकाणी 2 ट्रॅक ही राहण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणावरून साधारणतः 100 मीटर अंतरावर ही पुन्हा सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये ही जी रेल्वे लाईन आहे ही कन्वर्ट होणार आहे। तर या ठिकाणापर्यंत यवतमाळ रेल्वे स्टेशनचा परिसर असू शकेल। तर कळंबनंतर येणारे रेल्वे स्टेशन तळेगाव व तळेगावनंतर यवतमाळ रेल्वे स्टेशन असेल, परंतु तळेगावला सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनची एकच रेल्वे ट्रॅक असल्यामुळे कळंबनंतर एखाद्या रेल्वेला हॉल्ट देण्याकरिता किंवा सिग्नलवर थांबवण्याकरिता 2 ट्रॅकची आवश्यकता भासेल आणि त्याचकरिता या ठिकाणी 2 ट्रॅक्स हे तयार करण्यात येतील आणि त्यामुळेच या ठिकाणी एवढी जागा तयार करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर आता भेटूया पुढच्या माहितीसह नवीन अपडेट।